नीट बघ ना. घरी आलो होतो एकदा. ओके. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत. गाईज, जस्ट आपली मॉर्निंग झाली आणि आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर गाईज, माझ्या हातून आणि माझ्या फॅमिलीच्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं म्हणून आम्ही आता चाललेलो आहे जव्हार मोखाडा गावामध्ये. तर चला, मी तुम्हाला डायरेक्ट तिकडेच दाखवतो आम्ही कशासाठी चाललेलो आहे. तर आपली गाडी पण आता निघलेली आहे. गाडीमध्ये पाणी वगैरे घेतलेलं आहे. प्रियांशी काही येत नाही, मला असं वाटतं अजून तिची तयारी नाही. तू येणार आहे का नाही बेटा? नाही येणार आहे? नाही येणार आहे. ओके, ठीक आहे, चालेल. तर चला, आपलं मस्त पाणी जे वगैरे घेऊन झालेलं आहे ते पाठीमागे आता. आणि ओके, पाव. आणि गाडीवर धूल एवढी आहे ना, गाडी धुतलीच नाही मी आज, तशीच ठेवली. आता जिथे जाणार आहे तिकडे खूप धूल असणार आहे, म्हणून तिकडनं आल्यानंतरच मी डायरेक्ट गाडी सर्व्हिस सेंटरला नेऊन मस्त धुवून घेईन. तर इकडे सगळं सामान आपला भरलेलं आहे मस्तपैकी. तिकडे पूजा वगैरे पण करायची आपल्याला. तर ऑलरेडी सर्व सामान टाकून झालेलं आहे आपला. आता चला जाऊया. ए, तू खाली उतर पटकन, चला, आम्हाला उशीर होतो जायला. हां, मग चल, मी गाडी लॉक करता का आता. बाटल्या विसरलं गाईस डिक्कीत टाकायला. बरं झालं गुड्डीने आता आठवण दिली. तो बाटल्या घेतो पाण्याच्या. रेडी झालेली आहे आणि ते पाण्याच्या बाटल्या विसरलेलं. नशीब गुड्डीने आवाज दिला आणि पाण्याच्या बाटल्या टाकून घेतलेल्या. तिला घेतला नाही ना काही, जायचं खूप लांब आहे ना, तिकडे लहान मुलांना नको म्हणून तिला घेतलेलं नाही. तर चला आता आपण बसलो सर्व गाडीमध्ये. आता कोणगावला पण गाडी थांबवायची आहे. जय येणार आहे, तर त्याला पण तिथे घेऊ आणि तिकडनं पटकन निघूया आपण. कोणगावच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप आणि डिझेल भरतोय. $2000. तर बघूया किती येते त्याच्यामध्ये. अजून पैसे भेटतात गाईस, थांबा जरा. आता कसं काम. और 500 का करो, और 500 बढ़ाओ. 2000 में काम नहीं होने वाला है, बहुत लंबा जाने का है. चला, परत भेटलं 500. बरोबर आहे. चलो, जयला घेतले. कोण अशा झोपलेला तर अजून आंघोळ नाही केली, तिकडे गेली आंघोळ करीन बोलतं. भारी डेकोरेशन केलं आहे. बजरंगबली. जय बजरंगबली. नीट बघ ना. घरी आलो होतो एकदा. ओके.
कडा नीट खाली पाडू नको. हात धुले तुला देतो. हा तर गाईज फायनली आपण इथे आयरे गावामध्ये पोचलेलो आहे आणि पोचून पण इथे देवाची आपण पूजा वगैरे सर्व केलेली आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण थोडासा प्रसाद आणलेला काही इथं मुलांसाठी, तर तो सुद्धा प्रसाद वाटून झालेला आहे. प्रसाद आणलेला थोडासा म्हणजे व्यवस्थितच आणलेला, एवढा पण कमी नव्हता आणला, पण वाटलं नव्हतं की एवढा प्रसाद सर्व संपून जाईल. तर पुढच्या वेळेला जेव्हा आपण इथे येणार आहे तेव्हा डबलनी प्रसाद जास्त आणणार आहे, कारण की लहान मुलं पण इथं खूप आहेत. तर त्याच्यामुळे पूरला व्यवस्थित थोडा थोडा सर्वांना दिला आणि पुरून टाकलेला आहे. तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण इथे येऊ आणि थोडा जास्त क्वांटिटीने प्रसाद घेऊन येऊया. तर आता ऊन पण खूप झालेलं आहे, तर आता घरचा रस्ता पकडू आपण आणि जास्त टाईमपास करून फायदा नाही. चला. हा तर गाईज तुम्ही बघू शकता सोनूबाबा यांची घरवाली इथे आहे आणि हा आहे सोनूबाबाचा घर. तर आता चला आपण जाऊ घरी. इथे मी उतरलेलो तारफुलाचं गोलं घ्यायला. मस्त तारफुलाचं गोले घेतले आणि 100 रुपये डझन. आपले का पण तोच कल्याणला भाव, इकडं पण तोच भाव. त्याला महागाई वाढली. चला तारफुलाचं गोलं घेतलं. आता हॉटेलला जायचं आहे, मस्त तिथं जेवण करू आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ आपण. वांढरा तुझ्या बहिणीने आहे बघा, पोकारी काम, अख्खी गाडी माकून ठेवली आहे अख्खी. काही नाही रे, काही नाही काही. गाईज आम्ही न्यू सागर रेस्टॉरंट हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. आम्ही जेव्हा पण ह्या साईडला जातो तेव्हा ह्याच हॉटेलवरती, ह्याच धाब्यावरती जेवायला थांबतो. खूप छान अशी क्वालिटी असते इथे, टेस्ट पण खूप छान असते. तर चला आज मी दाखवतो तुम्हाला काय काय ऑर्डर करतो आणि त्याची टेस्ट आहे. मस्त आपले रोस्टेड पापड आलेले आहेत एकदम छान. पहिले हे खाऊन घेऊया आपण आणि त्यानंतर जेवण. गाईज हे जे हॉटेल आहे ना, एक असं मुस्लिम बांधवाचं हॉटेल आहे. तर मुस्लिम बांधव बोलला तर कसं आपण विचार करतो खूप घाण असेल, पण तसं नसून इथे बघा किती छान अशा प्लेट आहेत आणलेले आम्हाला इथं, एकदम स्वच्छ पांढरे आणि त्याच्या अजिबात एकसुद्धा दाग नाही आहे. तुम्ही ह्याच्यावरूनच समजू शकता की यांच्या जेवणाची क्वालिटी कशी असेल. तर आता जेवण इथंच आपलं थोड्या वेळात तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. टोस्टेड पापड मागवलेले मस्त सॉसच्या सोबत आम्ही खाल्लेत. आता थोड्याच वेळात आपला खूप छान असा मेनू येणार आहे. तर मेनूमध्ये बघा तुम्ही मी काय ऑर्डर केलेली आहे. फायनली आपला मेनू आलेला आहे, बघू शकता. इथेच आहे ना नव्याचा पोपट. हे बघा मस्त छान अशी ऑर्डर केलेली आहे आम्ही जिकडे तिकडे जातो ना, व्हेज खायचं असेल तर पहिली पनीर चिल्लीचीच ऑर्डर असते आपली. त्याच्यानंतर बघू शकता तंदूर रोटी, मेरू के भी लाव रे, खाने को देव रे. हां ठेवून दे, चालेल. सर्वांना मस्त एक 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 तंदूर रोटी. हा पैलवान आहे ना म्हणून याला 2 दिलेले आहेत. बघा डिश किती छान अशी सजवून सुद्धा आणलेली आहे. नाही तर आपल्या इकडं हॉटेलमध्ये अशीच आणतात डायरेक्ट. आणि हा आहे आपला दाल तडका गाईज. हा हा एक नंबर. हा का. तर चला आता टाईमपास नाही करत तर जेवण करून घेऊया आपण पटापट. गाईज ही पनीर चिल्ली आहे
आणि व्हेज कोल्हापुरीमध्ये गाजरची डिझाईन बघा किती छान केले, फुलाची डिझाईन बनवून आणली एकदम मस्त भारी. आता इथं सगळी मस्त आम्ही व्हेज जेवणाचा आनंद लुटत आहोत. एक नंबर क्वालिटी गायचं, एक मस्त खूप छान असं जेवण आहे. त्या जेवणाला मी लेट करत नाही, पटकन खाऊन घेतात. आणि दुपारी केलेलं सकाळी नाश्ता केलेला, जयनी आणि बाबांनी नाश्ता नव्हता केला म्हणून पटकन आता गाडी थांबवली एकदाची, लवकर येऊन आता जेवण करून घेतो आम्ही. जेवण खूप छान झालं आमचं, मस्त सर्वजण आम्ही जेवलो. टेस्ट तुम्हाला बोललो होतो, एक नंबर टेस्ट, स्वस्त आणि छान जेवण. आम्ही चौघंजण एवढं पोट भरून जेवलो ना, खूपच. तर आता सध्या थोडासा थांबूया बरं, जेवले डायरेक्ट गाडीत बसून फायदा नाही तर परत उलटी होईल जयला. तर जयनी जाता जवळजवळ 2-3 उलट्या केल्या. तर माझी पण तब्येत काय गाईज ठीक नाही सध्या, कारण की 2-3 दिवसापासून मी पण व्लॉग शूट करत नाही आहे. आज करत आहे तो पण कसं तरी जीवावरती करत आहे, कारण की सध्या पण मला त्रास होतो आहे. पण इथे यायचंच होतं म्हणून निघलो, हे कॅन्सल करता नसतं आलं, त्याच्यामुळे मी आलेलो आहे इथे. तर जेवण मस्त झालेलं आहे, थोडासा आराम करू आपण आणि लगेच निघूया घरी. उतरा. चला, एक शीट तर उतरला, गाडी झाली खाली. चलो अभी अपने अपने घर पे. हा तर गाई जस्ट घरी आलो, मस्त आता फ्रेश होतो आणि जरा झोपता, जरा जाम दमलो. चला फ्रेश होऊन घेतो.